नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की घरामध्ये फिश टँक ठेवणे शुभ असते की अशुभ, घरामध्ये फिश टँक ठेवावा की नाही, फिश टँक कोणत्या दिशेला ठेवावा, फिश टँकमध्ये किती मासे सोडावे, कोणते मासे निवडावे आणि माशांच्या किमती किती याबद्दलच आज आपण बघणार आहोत। तर मंडळी, प्रत्येकालाच निसर्गाची नैसर्गिक सौंदर्याची आवड असते। घरामध्ये छान वातावरण असावं, सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी आपण घरामध्ये करत असतो। आता घरामध्ये स्वच्छ पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजेच फिश टँकमध्ये रंगीबेरंगी मासे दिसले तर कोणाला आवडणार नाही। फिश टँकमुळे घरात एक चांगले आणि आनंदी वातावरण निर्माण होण्यास मदत होते। आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास बघितला तर फिश टँकची संकल्पना कुठे दिसत नाही, मात्र घरासमोर एखादं छोटं तळं किंवा पाण्याची हौदासारखी व्यवस्था करून मासे पाळले जायचे। म्हणजे फिश टँक ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे। तसे पाहिले तर मासे हे मुक्त आणि नैसर्गिक अधिवासात राहतात, त्यामुळे त्यांना बंदिस्त करून घरात कितपत ठेवावे हा सुद्धा प्रश्न आहे। जेव्हा आपण घरामध्ये फिश टँक ठेवतो त्यामध्ये कोणते मासे ठेवावे हा सुद्धा प्रश्न असतो। रंगीबेरंगी मासे हे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात। फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी माशांच्या अनेक प्रजाती असल्या तरी काही मोजक्याच प्रकारचे मासे फिश टँकमध्ये ठेवले जातात। मासे विक्री करणाऱ्या केंद्रावर याबद्दल विचारणा केली तर लाल रंगाच्या तसेच सोनेरी रंगाच्या म्हणजे ज्याला गोल्डन फिश म्हणतो त्यांना जास्त मागणी असल्याचे लक्षात येते, कारण मासे हे पाहता क्षणी माणसाचे मन आकर्षून घेतात। माशांचे अनेक प्रकार आणि नावे असून त्यापैकी गोल्डन फिश, फ्लावर हॉल, ड्रॅगन, गोल्डन अरवाना, एंजल फिश यासारखे जे मासे आहेत त्या माशांना जास्त मागणी असते फिश टँकसाठी। फिश टँक घरामध्ये कुठे ठेवावा किंवा कोणत्या दिशेला ठेवावा हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण ज्यांचे घर छोटे असते किंवा घराच्या रचनेमुळे वास्तुशास्त्राचा उपयोग कसा करावा असा ज्यांना प्रश्न पडतो, त्यामुळे ज्यांच्याकडे मुबलक जागा नाही त्यांनी शक्यतो फिश टँक ठेवणे हे टाळले पाहिजे। घरामध्ये फिश टँक हा किचन आणि बेडरूममध्ये ठेवू नये, कारण त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते आणि अडचणी पण वाढतात। पूर्व, उत्तर आणि ईशान्य भागात फिश टँक ठेवला पाहिजे असे वास्तुशास्त्रज्ञ सांगत असतात। वास्तुशास्त्राचा विचार केला जातो तेव्हा म्हणजे पूर्वीपासूनच ईशान्य दिशा ही पाण्यासाठी योग्य असते, म्हणजे मंगल कलश असतो, त्यामुळे फिश टँक या ठिकाणी असणे योग्य समजले जाते। फिश टँकमध्ये सोडण्यासाठी जी मासे आपण घेतो त्यांच्या किमती बघितल्या तर आश्चर्य वाटेल। मागणी असलेले अनेक मासे हे 2,500 पासून तर लाखो रुपयापर्यंत किंमत असते। काही मासे तर अतिशय महागडे असतात। घरात फिश टँक ठेवल्यानंतर किमान 10 ते 15 दिवसांनी पाणी बदलले पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण आपण सुखशांती तसेच सकारात्मक ऊर्जेसाठी फिश टँक ठेवतो, त्यामुळे मासे मरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। काही मासे दुसऱ्या माशांना मारतात, त्यामुळे जाणकारांकडून माहिती घेऊनच फिश टँक ठेवावा, कारण त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी मासे मेल्यानंतर वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल की घरामध्ये फिश टँक म्हणजे माशांचे भांडं ठेवावे की ठेवू नये, घरामध्ये फिश टँक शुभ असतो की अशुभ असतो। फिश टँकमुळे घरात आनंदी वातावरण राहते हे खरे आहे। फिश टँकबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।